अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगून सामाजिक सलोखा कायम ठेवावा असे आवाहन शिव फुले शाहू आंबेडकर साठे पक्षाच्या वतीनं करण्यात आले। प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले की उपवर्गीकरणाचा विषय अद्याप निर्णयाधीन असून न्यायमूर्ती बदर समिती आणि राजेश अग्रवाल समितीच्या अहवालानंतरच शासन अंतिम निर्णय घेणार आहे। जातनिहाय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच या प्रश्नाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार असल्याचे त्यांनी नमूद केले। सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले। सर्व समाज घटकांनी बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि शांतता जपत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने वर्तन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न अतिशय टोकदार झालेला आहे। गेली 25 वर्ष महाराष्ट्रातला मातंग समाज आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून मागणी करतोय। सुरुवातीला मातंग समाज हा एकटाच समाज अशा पद्धतीची मागणी करत असल्यामुळं लोक त्या समाजाला हसायचे, त्याची टिंगल करायचे, चेष्टा करायचे। 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं हा कुठल्याही संविधानातल्या कलमाचा अवमान नाही, संविधानाला ते धरूनच आहे आणि हा निर्णय त्या राज्य सरकारनं घ्यायचा आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 1 ऑगस्ट 2024ला आल्यानंतर तेलंगणा सरकारनं आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं, कर्नाटकनं केलं, आंध्रनं केलं, हरियाणानं केलं आणि मग आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार हे आरक्षणाचं उपवर्गीकरण का करत नाही आणि म्हणून मातंग समाजाने ही चळवळ आणखी मजबूत आणि जोरदार सुरू केल्यानंतर बौद्ध समाज, चर्मकार समाजातले काही बांधव, समाज म्हणणार नाही मी, काही बांधव या निर्णयाच्या विरोधामध्ये चाललेले आहेत आणि आरक्षणाला विरोध करत आहेत। पण हे करत असताना ते वेगवेगळ्या समाज बांधवांची, महानायकांचा अवमूल्यन करतायत, बदनामी करतायत आणि ही गोष्ट बरोबर नाही आहे। आणि म्हणून सांगलीमध्ये सुरेश दुधगावकर असतील, आमचे राम कांबळे सर असतील, जयसिंग किरण कांबळे वगैरे हे जे सगळे मंडळी आहेत या सगळ्यांनी ठरवलं की याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कुठल्याही महापुरुषाची बदनामी करायची नाही, कुणीच करायची नाही, सोशल मीडिया असेल कुठेही। त्याचबरोबर दोन्ही समाजामध्ये, सर्व समाजामध्ये एक सामंजस्य निर्माण झालं पाहिजे आणि हाच भाग म्हणून आम्ही येणाऱ्या जून महिन्यामध्ये कोल्हापूरला, जिथं शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, त्या शाहू नगरीमध्ये आम्ही सामाजिक सलोखा परिषदेचं आयोजन करतो आहे। मला विश्वास आहे की 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण होत आहे ती तेढ कमी करण्यामध्ये या सांगली पॅटर्नचा उपयोग होईल। जय महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनुसूचित जातीमधल्या काही प्रमुख जातीतील लोकांचं या उपवर्गीकरणाबद्दलचं वेगवेगळी मतं असल्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले। त्याची परिणिती म्हणून समाजामध्ये तेढ वाढेल इतकंच नव्हे तर त्या समाजाचे जे आदर्श महामानव आहेत त्यांचं अवमूल्यन होईल अशा पद्धतीचं सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य आणि लेखन सुरू झाल्यामुळे अवघा महाराष्ट्र अस्वस्थ होता, त्यामध्ये सांगलीही अस्वस्थ होती आणि आमच्या नंतरच्या पिढीतील तरुण कार्यकर्ते सुरेश दुधगावकर असतील, नितीन गोंधळे असतील, सचिन सवाखंडे असतील, श्याम असतील, हंकारे असतील, दिलीप असेल, बाकी सगळे या कार्यकर्त्यांनी आपापसात चर्चा करून एक निर्णय घेतला की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मग यासाठी ही आजची पत्रकार परिषद घेतली। त्यासाठी मी गौतमपुत्र कांबळे आणि डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांना त्यांनी पाचारण केलं। आम्ही आलो, वेगवेगळ्या समाजातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते। या सर्वांनी आज एक निर्णय असा घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये
समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महामानवांचं अवमूल्यन होईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही समाज माध्यमातून, प्रिंट मीडियातून किंवा सार्वजनिक ठिकाणी करू नये अशा प्रकारचं आव्हान करण्यात आलं. याशिवाय हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी लवकरच आम्ही कोल्हापूर येथे, जिथे शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली 1902 साली, त्या करवीर नगरीमध्ये सामाजिक सलोखा परिषद आम्ही घेत आहोत. आणि त्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी किमान 5 ते 6 परिषदा घेऊन महाराष्ट्रामध्ये जे गढूळ झालेलं वातावरण आहे ते वातावरण निवडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. या परिषदेच्या निमित्तानं, पत्रकार परिषदेनिमित्तानं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहोत की या सामाजिक सलोखा परिषदेमध्ये सहभागी व्हावं आणि हा संदेश सर्वत्र पसरवावा. धन्यवाद.